गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तसेच सर्व आदरणीय पालकांना साष्टांग नमस्कार. इंग्रजी बोलण्याच्या दृष्टीने, थोडक्यात इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने काल मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांशी एकूण 5 पॅटर्न शेअर केले होते किंवा त्यांच्यावर मी अतिशय विस्तृत अशी चर्चा केली होती. आज पुन्हा आपल्याला असे 5 पॅटर्न सांगणार आहे की ज्या 5 पॅटर्नच्या मदतीने तुम्ही इंग्रजी तर बोलू शकतातच, पण तुम्हाला ते 5 पॅटर्न नवीन शिकायला मिळणार आहेत. आता 6वा पॅटर्न असा आहे, हे काय आहे, म्हणजे एखादी गोष्ट नेमकी काय आहे या संदर्भात जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर त्याच्यासाठी पॅटर्न काय आहे लक्षात घ्या. सुरुवातीला इज घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ईट म्हणजे IT घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एखादी वस्तू आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे. बघा 6वा पॅटर्न कसा काम करतो. इज इट ट्रू, हे खरं आहे का. मी असं म्हणू शकतो, इज इट रॉंग, हे चुकीचं आहे का. इज इट ब्युटिफुल, हे सुंदर आहे का. इज इट बॅड, हे वाईट आहे का. इज इट गुड, हे चांगले आहे का. तर अशा प्रकारचे प्रश्न पॅटर्न नंबर 6 म्हणजे नेमकं काय आहे या दृष्टीने इंग्रजीमध्ये प्रश्न विचारता येतो. त्याच्यानंतर इज इट इझी, हे सोपं आहे का. आपण असं म्हणू शकतो, इज इट डिफिकल्ट, हे कठीण आहे का. इज इट ब्युटिफुल, हे सुंदर आहे का. इज इट अगली, हे कुरूप आहे का. तर अशा पद्धतीने पुन्हा अजून एक वाक्य, इज इट रेनिंग, पाऊस पडतोय का. म्हणजे अशा प्रकारची प्रश्न विचारून नेमकं काय आहे, वस्तुस्थिती काय आहे या बाबतीत आपण प्रश्न विचारू शकतो. पुन्हा 7व्या क्रमांकाच्या पॅटर्न आहे, चला करूया. म्हणजे ग्रुपमध्ये काम करण्यासाठी, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात या ठिकाणी. मग चला करूया, तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील, चला करूया. चला करूया म्हणजे नेमकं काय करूया. एखादं काम करूया, एखादी कृती करूया, एखादी गोष्ट करूया. तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी पॅटर्न आहे लेट्स प्लस क्रिया. आता क्रिया म्हणजे काय, वर्ब, आणि वर्ब म्हणजेच काय, क्रिया. लेट्स, आता लेट्स म्हणजेच लेटस आणि लेटस म्हणजेच लेट्स. तर लेट्स प्लस क्रिया या पॅटर्ननुसार आपण वाक्य बनवणार आहोत. बघा, लेट्स गो, चला जाऊया. मग आता जाणारा एकटा आहे का, नाही, ग्रुपमध्ये. बघा इथं वरती लिहिलेलं ग्रुपमध्ये काम करण्यासाठी. लेट्स गो, चला जाऊया. आपण असं म्हणू शकतो, लेट्स सीट, चला बसूया. लेट्स डान्स, चला नाचूया. लेट्स कम, चला येऊया. लेट्स हेल्प, चला मदत करूया. लेट्स स्पीक, चला बोलूया. लेट्स राईट, चला लिहूया. लेट्स लिसन, चला ऐकूया. लेट्स रीड, चला वाचूया. अशा अनेक प्रकारची वाक्य आपण बनवू शकतात. स्क्रीनवर जी वाक्य आहेत ती वाक्य देखील मी आपणास सांगत आहे, आणि जी वाक्य स्क्रीनवर नाहीत ती मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर इवन यू कॅन ऑल्सो मेक सच सेंटेन्सेस. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची वाक्य बनवू शकतात. लेट्स स्टार्ट, चला सुरुवात करूया. लेट्स प्ले, चला खेळूया. लेट्स स्लीप, चला झोपूया. लेट्स ईट, चला खाऊया. लेट्स ड्रिंक वॉटर, चला पाणी पिऊया. राईट. आता याच्यामध्येच 7व्या पॅटर्नमध्ये लहान वाक्य आहेत. लहान वाक्य आहेत म्हणजे एकेरी क्रियापद आहेत, ज्यांना क्रियापदाचं पहिलं रूप म्हणतात. त्यांना देखील वाक्यामध्ये पूर्णता अर्थ असतो, म्हणजे थोडक्यात ती क्रियापदे असतात. बघा, वेट म्हणजे थांब. आपण एखाद्याला म्हणू शकतो, वेट, थांब. लिसन, ऐक. लुक, बघ. सीट, बस. गो, जा. कम, ये. राईट, लिही. स्पीक, बोल. लिसन, ऐक. अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो.
पुन्हा आपल्याला जास्तीचा प्रॅक्टिस करता यावी तर 8व्या क्रमांकाचा पॅटर्न आहे बघा. माझ्याकडे होते म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे होती, एखादी वस्तू माझ्याकडे होती, अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला बोलायची असतील तर अशा प्रकारची वाक्य ही विशेष करून भूतकाळाची असतात. त्याला आपण पास्ट टेन्स म्हणतो. तर माझ्याकडे होते एखादी गोष्ट होती, तर यासाठी पॅटर्न असा आहे की सुरुवातीला आपल्याला आय वापरायचं आहे, त्याच्यानंतर हॅड घ्यायचं आहे आणि आय आणि हॅड घेतल्यानंतर एखादी वस्तू घ्यायची आहे. बघा वाक्य कशी बनतात. आय हॅड अ पेन, माझ्याकडे पेन होता. आपण असं म्हणू शकतो आय हॅड अ बुक, माझ्याकडे पुस्तक होते. आय हॅड अ हाऊस, माझ्याकडे घर होते. आय हॅड अ चेअर, माझ्याकडे खुर्ची होती. आय हॅड अ टेबल, माझ्याकडे टेबल होता. आय हॅड अ बाईक, माझ्याकडे मोटरसायकल म्हणजे बाईक होती. आय हॅड अ बायसिकल, माझ्याकडे सायकल होती. अशी अनेक प्रकारची वाक्य आपण या पॅटर्न नुसार बनवू शकतो. आय हॅड टाइम, माझ्याकडे वेळ होता. राईट. आय हॅड अ नोटबुक, माझ्याकडे वही होती. आय हॅड फ्रेंड्स, मला मित्र होते, आता नाही आहेत, पण आय हॅड फ्रेंड्स, मला मित्र होते. असे अनेक प्रकारची वाक्य आय आणि हॅड प्लस एखादी वस्तू किंवा व्यक्तीचं नाव घेऊन एखादी वस्तू माझ्याकडे होती, काही व्यक्ती माझ्याकडे मित्र म्हणून होत्या, अशा प्रकारची वाक्य जर बोलायची असतील तर त्याच्यासाठी हा पॅटर्न वापरतात. 9व्या क्रमांकाचा पॅटर्न आहे मी करू शकलो. मी करू शकतो नाही, मी करू शकलो. म्हणजे भूतकाळातील क्षमता. म्हणजे एखादी गोष्ट मी करू शकलो. ती माझ्या हाताने झाली, माझ्या कारकिर्दीमध्ये झाली, माझ्या कार्यकालमध्ये झाली. म्हणजे भूतकाळातील गोष्टीचं वर्णन करण्यासाठी की मी 2 दिवसापूर्वी काय करू शकलो, मी 1 वर्षापूर्वी काय करू शकलो, मी 1 तासापूर्वी काय करू शकलो. अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी पॅटर्न आहे 9व्या क्रमांकाचा. आपल्याला सुरुवातीला आय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर कूड घ्यायचं आहे आणि कूड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. वाक्य कशी तयार होतात बघा. आय कुड प्ले, मी खेळू शकलो. तुम्ही असं म्हणू शकतात आय कुड डान्स, आय कुड गो, आय कुड कम, आय कुड सीट, आय कुड स्लीप, आय कुड हेल्प, आय कुड लिसन, आय कुड स्पीक, आय कुड रीड, आय कुड राईट, आय कुड ड्रिंक वॉटर. अशा अनेक प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकतात बघा. दुसरं वाक्य आहे आय कुड विन, मी जिंकू शकलो, मी जिंकू शकलो. त्याच्यानंतर 10वा पॅटर्न आहे, लक्षात घ्या. तू करायला हवे म्हणजे सल्ला देण्यासाठी तू करायला हवे किंवा तू करायला पाहिजे. तर या ठिकाणी पॅटर्न असा आहे, तुम्हाला यू शुड वापरायचे. काय वापरायचे आहे? यू शुड प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. वाक्य बघा कसं आहे. यू शुड गो, तू जायला हवे किंवा तू जायला पाहिजे. यू शुड गो, तू जायला हवे. यू शुड कम, तू यायला हवे. यू शुड सीट, तू बसायला हवे. यू शुड हेल्प, तू मदत करायला हवी. यू शुड ओपन द विंडो, तू खिडकी उघडायला हवी. राईट. तर अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. पुन्हा यू शुड आस्क, तू विचारायला हवे. यू शुड गिव्ह, तू द्यायला हवे. यू शुड टेक, तू घ्यायला हवे. बघा अनेक प्रकारची वाक्य मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. मग मला या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, जे जे माझे व्हिडिओ बघतात, ज्यांना ज्यांना इंग्रजी शिकायची असे आहेत, अशा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही पाठ करू नका, कोणतीही गोष्ट पाठ करू नका, समजून घ्या. यू हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरीथिंग, देन यू विल बी एबल टू एक्सप्लेन इन युअर वर्ड्स. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट जर समजून घेतली ना तर समजलेली गोष्ट जास्त वेळ टिकते, जास्त दिवस टिकते आणि पाठांतर केलेलं आपण लवकर विसरतो. तर आज देखील एकूण 5 पॅटर्न अतिशय सुंदर माझ्या गोड आवाजात, माझ्या सोप्या भाषेत मी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी शिका. मला भरभरून आशीर्वाद द्या. मला तुमच्याकडून काही नको. फक्त तुम्ही शिका, मला शिकवा, इतरांना शिकवा आणि ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू. नाईस टू टॉक यू.